पॅलेडियम ग्रँड हा जो संकुल आहे धानोरीमध्ये, हा 2008-2009 पासून या ठिकाणी रहिवाशी राहतात. परंतु सुरुवातीपासूनच बिल्डरने इथल्या सगळ्या गाळेधारकांची एक प्रकारे फसवणूक केलेली आहे. ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत त्या पुरवल्या नव्हत्या. याशिवाय हा बिल्डर गावगुंड असल्यामुळे लोक घाबरून राहत होते. तर साधारणपणे 2014पर्यंत ह्या धाक दडपशाखाली सगळे फ्लॅटधारक राहत होते. 2014 नंतर पहिल्यांदा तर सगळ्यात मोठं काम जर काय झालं असेल तर ह्या जिवंतपणे झोपलेल्या लोकांच्या कबरीतून त्यांना उठवण्याचं काम करावं लागलं. कारण कसं आहे, मेलेल्या माणसाला तुम्ही उठवू शकत नाही, ते निर्विवाद सत्य आहे. पण ज्यांनी जितेपणी मरणाचं सोंग घेतलेलं आहे, अशी ही जी आपण व्हाईट कॉलर्ड मंडळी आहोत, यांना उठवणं अवघड आहे. तर साधारणपणे 1 वर्ष गेलं त्यांना उठवण्यात. या दरम्यानच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय झाली असेल तर ती म्हणजे की पहिल्यांदा RTIचा उपयोग करून ह्या प्रोजेक्टशी संबंधात जी सगळी फाईल आहे पुणे महानगरपालिकेकडे, ती काढण्याचं काम केलं गेलं. आणि एकदा ही प्रोजेक्टची संबंधित जी फाईल आहे ती जर तुम्ही बाहेर काढलीत तर एक पॅन्डोराज बॉक्स उघडला जातो. म्हणजे तुम्हाला वाटत असतं की तुमच्या बिल्डरनी तुम्हाला 1-2 कारणांसाठी फसवलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही ती फाईल घेऊन येता तेव्हा कळतं की अरे 1-2 नाही, पदोपदी तुम्हाला फसवलेलं आहे. तर असं जेव्हा आमच्या बाबतीत निदर्शनाला आलं तेव्हा आम्ही वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी अप्रोच झालो. आम्ही सोशल मीडियावर गेलो. सोशल मीडियावर एक वलय क्रिएट करायला लागतं की ज्याच्यामुळे एक सुरक्षा कवच तयार होतं, ज्याच्यामुळे हे जे गावगुंड बिल्डर आहेत हे तुम्हाला कुठलीही हानी पुरवू शकत नाही. काय सांगताय? हां, सोशल मीडियामध्ये आपला इश्यू पब्लिश केल्याचा असा फायदा होतो, कवच तयार होतं. ॲब्सोल्युटली कवच तयार होतं. ही आपली गैरसमजूत आहे की झाकली मूठ 1.25 लाखाची. इनफॅक्ट उघडलेली मूठ ही 2.5 कोटीची असते. त्याचं कारण असं आहे की सोशल मीडिया हे इतकं पॉवरफुल मीडियम आहे की आज तुम्ही सोशल मीडियावरून कुठल्याही मंत्रीला, कुठल्याही अधिकाऱ्याला टॅग करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या सेवाभावी संस्था किंवा जे समाज सेवक आहेत त्यांच्याबरोबर पोहोचू शकता. कायद्याचं संरक्षण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना तुम्ही अलर्ट करू शकता. सुरक्षेसाठी तुमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर आम्ही सुरुवातीला काय केलं की पॅलेडियम ग्रँडचा ब्लॉग तयार केला, वेबसाईट तयार केली. ती वेबसाईट नंतर फेसबुकचं अकाउंट तयार केलं, ट्विटरचं अकाउंट तयार केलं, गुगल ड्राईव्हवर फोटोज टाकले आणि एक असं हवा निर्माण करायला लागली की आम्ही त्रासात आहोत. जोपर्यंत तुम्ही जगाला ओरडून सांगत नाही तुम्ही त्रासात आहात, तोपर्यंत तुमच्या दुखण्यावर औषध पाणी करण्यासाठी कोणी पुढे धजावत नाही. पण तुम्ही असं सगळं लिहिल्यानंतर बिल्डरनी ते डिफेमेशनची केस वगैरे नाही टाकली तुमच्यावर? हा नक्कीच पोलीस कंप्लेंट की माझी बदनामी केली, माझं नुकसान केलं, तर म्हणून पोलीस कंप्लेंट करणं असं काहीतरी केलं असेल ना. जनरली लोक करतात, साधारणतः बिल्डर या स्टेप्स घेतात. म्हणजे ओके, तर याच्यामध्ये जे तुम्ही काम करता ते इमोशनल होऊन करू नका. संत डोक्याने अतिशय शांतपणे तुम्हाला ही कामं करावी लागतात. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या इमोशन्स बाजूला ठेवावे लागतात. आणि म्हणून ते RTIद्वारे तुमच्या प्रोजेक्टचे सगळे डॉक्युमेंट्स काढणं ही पहिली स्टेप आहे. तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स बघायला लागता तेव्हा तुम्हाला एक एक धागे मिळत जातात. आणि तुम्ही जे काही आरोप करणार आहात, तुम्ही जे काही गाऱ्हाणं मांडणार आहात ते कायद्यात बसतं की नाही हे तुम्हाला आपोआप समजू लागतं. त्यामुळे तुमचे जर आरोप किंवा तुमचं म्हणणं हे कायद्याच्या बाहेर नसेल
कायद्यात बसणारा असेल तर कुठलाही बिल्डर इतका मूर्ख नाही आहे की तो तुमच्यावर डिफॉमेशनची केस टाकेल किंवा तुम्हाला दरडावेल धमकावेल, जेव्हा की त्याला माहिती आहे की तुम्ही जे केलेले आरोप आहेत ते आज न उद्या कुठेतरी सिद्ध होणार आहे. सो बेसिकली जेव्हा बिल्डर तुमच्यावर डिफॉमेशनची केस टाकतं त्याच्यामागे कारण हे असतं की तुम्ही अभ्यास करून आरोप केलेले नसतात, तुम्ही केवळ इमोशन्सनी आरोप केलेले असतात. इमोशनल ॲक्युझेशन इज द की टू युअर ओन फेल्युअर. युअर ॲक्युझेशन्स हॅज टू बी लर्नेड, दे हॅव टू बी इन्फॉर्म्ड. आणि हे आम्ही पॅलेडियम ग्रँडच्या बाबतीत केलं की जेवढे आजपर्यंत आम्ही ॲक्विजिशन्स केलेत किंवा ज्या आमची गाऱ्हाणी मांडली आहेत त्याला पाठीमागे पुरावा आहे. आणि हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस गोळा करणं महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेशनमधूनच तुम्ही जमा केलेले आहेत आणि हे रिस्पेक्टिव्ह कुठली अथॉरिटी असेल कॉर्पोरेशनमधून किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या ऑफिस आहेत तिथून ह्या सगळे डॉक्युमेंट्स आम्ही जमा केलेले आहेत. आणि बेसिकली इथेच सगळे गाळेधारक ही महत्त्वाची चूक करतात. ओके, किंबहुना बरेचसे 90% गाळेधारक हे न वाचता आपल्या सेल डीडवर सह्या करतात. तर एक तर आपल्याला वाचण्याची सवय पाहिजे, वाचल्यानंतर ते समजून घेण्याची सवय पाहिजे, आणि मग हे कायद्याच्या चौकटीत बसतं की नाही बसतं, यांनी माझ्या हक्कांवर काही हनन होतं का, ही विचार करण्याची एक सुप्त शक्ती पाहिजे. आणि ही आम्ही पॅलेडियम ग्रँडमध्ये मागच्या 1.5 वर्षामध्ये तशी जाणीव आणि अवेअरनेस तयार केला. झोपलेल्यांना जाग करून त्यांना ज्ञानी पण केलं, म्हणजे की एक्झॅक्टली आपले इश्यूज काय आहेत, आपल्याला कुठे फसवण्यात आलेलं आहे. करेक्ट. आणि बेसिकली ज्या सिटिझन्स मुवमेंट आहेत त्या फेल होण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही झोपलेल्यांना जागा करता पण त्यांना अज्ञानीच सोडता, आणि त्यांना अज्ञानी सोडून त्यांच्यामध्ये इमोशन्सचे इंजेक्शन भरता. फक्त इमोशन्स असतात त्या. आणि अज्ञानी माणसाला जेव्हा तुम्ही इमोशन्सचे इंजेक्शन्स देता तेव्हा तो सुसाईड करतो. आणि आज ज्या फेल होणाऱ्या ज्या चळवळी आहेत त्याच्यामागचं कारण हे आहे. तुम्ही त्यांना नुसतं जाग करून जमणार नाही, जाग करून सज्ञान करा, आणि मग त्यांच्यामध्ये चेतना जागवा, मग त्यांच्यामध्ये हक्काची, माझा हक्क, माझा जन्मसिद्ध हक्क, ही भूमिका नंतर जागवा, ती आधी जागून महत्त्वाची नाही. आणि याच्यासाठी कोणीतरी त्या गृहप्रकल्पास संकुलामधला कोणीतरी 1, 2, 3, 4 माणसं ह्यांना संध्याकाळी मेणबत्तीवर किंवा दिव्याखाली बसून ही सगळी मोठी जी कागदपत्रं आहेत, कारण आज एखाद्या 250 किंवा 150 घरं असलेल्या प्रकल्पाची जी कागदपत्रं आहेत ती साधारणपणे 10 ते 15 किलोची असतात. आणि ही सगळी कागदपत्र लाईन बाय लाईन वाचणं, एवढी सगळी जमा करायची आणि शब्द वाचणं हे महत्त्वाचं आहे. किती लोकांनी काम केलं हे? आमच्याकडे सुदैवाने एक 7 ते 8 जणांचा एक कोर ग्रुप तयार झाला, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली. बहुतांशी कागदपत्र मराठीत असतात. महाराष्ट्रामधला प्रकल्प असेल तर मराठी वाचता येणारा माणूस पाहिजे. आमच्याकडे तो समतोल आम्ही सांभाळला. आणि मग उरलेली 3-4 जण जी होती ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांना आम्ही वेगवेगळी कामं वाटून दिली की आता बिल्डरनी तुमच्याकडे सोलार हीटर्स वॉटर दिलेलं नाही आहे, मग कुठल्या कायद्यामध्ये तो आरोपी होऊ शकतो, किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं नाही मग कोणता कायदा त्याला ॲप्लिकेबल होऊ शकतो. मग इथे दिवाणी कायदा होऊ शकतो की फौजदारी कायदा होऊ शकतो की कन्झ्युमर कोर्टात जाणं योग्य आहे, ह्याचं क्लासिफिकेशन करण्याचं काम करावं लागतं. असं क्लासिफिकेशन केल्यानंतर पण दरम्यानच्या काळात तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकता. अगदी दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही पेपर वर्क करू शकता. बेसिकली फायटिंग विथ बिल्डर्स, त्याच्यात जर सगळ्यात शक्ती जर कुठे असेल तर ती लिखाणात आहे.
ओके यू मस्ट राईट अँड क्वेश्चन दी अथॉरिटीज. द फर्स्ट थिंग आम्ही जी केलं की आम्हाला जेव्हा कळलं की बिल्डरनी 17-18 गोष्टी केलेल्या नाही आहेत, आम्ही बिल्डरला दर 15 दिवसाला पत्र लिहायला सुरुवात केली. आणि पत्र लिहिण्याची पण पद्धत आहे. एकतर इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर्सनी लिहावेत, पण त्याच्याचबरोबर एक सामुदायिक पत्र पण जावं. सो इट हॅज अ डिफरंट इफेक्ट की इंडिव्हिज्युअलसाठी म्हणतो जे त्याला त्याच्या पुढच्या कन्झ्युमर केसमध्ये उपयोगी पडतं. सामुदायिकरित्या लिहिलेली जी पत्र आहेत ती तुमच्या ज्या सामूहिक सुविधा आहेत, सामान्य गृहप्रकल्पातल्या ज्या कॉमन फॅसिलिटीज आहेत त्या तयार करून घेण्यासाठी वापरात येऊ शकतात. आणि मग हे तुम्ही वेगवेगळ्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना लिहा, पण डायरेक्ट प्राईम मिनिस्टरकडे जाऊ नका. यू विल हॅव टू क्लाइंब द लॅडर स्टेप बाय स्टेप. प्राईम मिनिस्टरकडे जाऊन काय उल्लेख का केला? याचं कारण असं आहे की प्राईम मिनिस्टरकडे जाण्याचं लोकांच्या मनात येईल आजकाल. येतं आणि ते येतं आणि आम्ही सुद्धा गेलो प्राईम मिनिस्टरकडे, पण एका पायऱ्या चढत चढत गेलो. ओके कारण तुम्ही जर भावनिक होऊन सरळ प्राईम मिनिस्टर ऑफिसकडे किंवा चीफ मिनिस्टर ऑफिसकडे लेटर शूट केलं तर त्यांना तुमच्या भावना कळतात, पण तुम्ही काय लिहिलं हे कळत नाही, त्याच्यामागची पार्श्वभूमी कळत नाही, तुम्ही किती अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली ते त्यांना माहीत होत नाही. आणि मग असं होतं की भावनेतून लिहिलेलं हे पत्र आहे, भावनेच्या अतिरेकातून लिहिलेलं पत्र आहे, याच्याकडे किती सिरियसपणे पाहायचं हा त्यांना संभ्रम येतो. म्हणून तुम्ही स्टेप बाय स्टेप जा. आधी वॉर्ड ऑफिसमध्ये जा, मग सिव्हिल इंजिनियर PMCचा जो असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा असेल त्याच्याकडे चौकशी करा. मग तुम्ही रिजनल ऑफिसरकडे जा किंवा PMC कमिशनरकडे जा. कॉर्पोरेट सोसायटीचा इश्यू असेल तर आधी डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारकडे जा, मग डेप्युटी रजिस्ट्रारकडे जा, मग जॉईंट कमिशनरकडे जा, मग कमिशनरकडे जा. हे स्टेप बाय स्टेप जाणं महत्त्वाचं आहे. बिकॉज दॅट पत्र लिहिल्यानंतर ते त्याची दखल घेतात का, ते उत्तर देतात का? ॲब्सोल्युटली देतात. आमचा अनुभव असा आहे की आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं कदाचित उत्तर आली नसतील पण प्रतिसाद आले. म्हणजे काय असतं? कधी कधी अधिकारी उत्तर द्यायला पुढे मागे करतात, पण ते तुम्हाला फोन करून विचारतील किंवा ते सांगतील तुम्ही जो मार्ग अवलंबताय तो मार्ग बरोबर नाही आहे, तुम्ही अशा तऱ्हेनं लिहा किंवा अशा तऱ्हेनं तुमचे प्रश्न रेज करा. तर मदत सजेस्ट करतात आणि त्याची मदत आम्हाला बऱ्याच अंशी झालेली आहे, विशेषतः महानगरपालिकेकडून आणि पोलीस कमिशनरेटकडून. हो, ही मदत तुम्हाला होते, पण तुम्ही ते पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेट केलं पाहिजे की तुमची काम करण्याची तयारी आहे. आजकाल गृहप्रकल्पांमध्ये बिल्डरचं राज्य आहे त्याचं कारण असं आहे की कुठलेही गाळेधारक संघटित नाही आहेत. बरोबर आहे. संघटित जरी असले तरी एका दोघांच्या खांद्यावर बंदुका ठेवून सगळे गोळ्या झाडणार आणि तो हुतात्मा झाल्यानंतर त्याला हार व्हायला मात्र सगळ्यांची रांग लागणार. ओके, तर आजकाल गाळ्यांमध्ये होतं काय की एकतर लोक संघटित नाही आहेत आणि संघटित असले तर ते एका दोघांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या झाडतात आणि ते एक दोघं जेव्हा हुतात्मे होतात तेव्हा XYZ अमर रहो 2 दिवस फोटो लावून तिथे मेणबत्त्या लावून, म्हणजे जणू काही आपण वाटच बघत असतो हा हुतात्मा झाला, किती वेडा होता, आम्ही किती शहाणे होतो, आम्ही त्याच्या खांद्यावर बंदुका ठेवल्या, गेला ना आता जीवानी. ही वृत्ती आहे आणि ही अप्पलपोटी वृत्ती असल्यामुळे बिल्डर तुम्हाला नेहमी विघटित करतो. आणि ही वृत्ती जोपर्यंत जात नाही ना गाळेधारकांची, तोपर्यंत गाळेधारकांना या त्रासातून जावंच लागणार आहे. सुदैवाने आमच्याकडे ह्या वृत्तीवर आम्ही लवकरात लवकर काबू करू शकलो. त्याचं कारण केवळ आम्ही इमोशन्स जाग्या नाही केल्यात, पण त्याच्याबरोबर सज्ञानता आणली. आणि ती सज्ञानता आणणं म्हणून मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे गरजेचं आहे.
त्यामुळे तुम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांना जेव्हा कॉन्टॅक्ट केलं, त्यांना जेव्हा लिहिलं, तर त्यावेळेला प्रतिसाद असा होता की त्यांनी तुम्हाला ते चांगल्या पॉझिटिव्ह सजेशन्स केल्या. करेक्ट. आता साधी गोष्ट आहे की ह्या गृहप्रकल्पामध्ये 8 वर्ष झाली आहेत या गृहप्रकल्पाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट देऊन. ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिल्यानंतर इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही, वर्मी कंपोस्टिंग नाही, सोलार हीटर वॉटर नाही, फायर सिस्टम योग्य नाही, ओपन स्पेस नाही. या तक्रारी तुम्ही कॉर्पोरेशनकडे करताय म्हणजे तुम्ही ऍक्च्युली त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्धच तक्रार करत होता ना ते. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही जर पाहिलं तर आम्ही बेसिकली अधिकाऱ्यांना हे सांगत होतो की तुम्ही केलेल्या ह्या चुका आहेत. हाऊ डिड यू गिव्ह द कम्प्लिशन सर्टिफिकेट विदाउट व्हेरीफाईंग वेदर दिस फॅसिलिटीज आर अवेलेबल ऑर नॉट. पण ती विचारण्याची पद्धत ही तितकीच महत्त्वाची आहे. यू कॅन नॉट डिरेक्टली ॲक्यूज. तुम्हाला ते विचारावं लागतं की हे तुमच्याकडून कसं काय राहून गेलं. ओके. आणि मग आता हे सुधारण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. याच्याकरता भाषेचं ज्ञान हो. आणि नीट ते मांडण्याचं म्हणजे लिहिण्याचं ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. याचं तुम्ही हे प्रत्येकाला नसतं ना. जरी त्याला मराठी लिहिता येत असलं, जरी त्याला मराठी वाचता येत असलं, तरी अशा प्रकारे लिहिण्याची सवय नसते. मग ते तंत्र कुठून मिळवलं. नाही, आता हे तंत्र सुदैवाने मला माझ्या प्रोफेशनमुळे मिळालं. ओके. ॲज अ सायन्स डिप्लोमॅट अँड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट फॉर सेव्हरल इयर्स आय एम इन यूज ऑफ रायटिंग. सो फॉर मी इट वॉज इझी. पण when I started this, I shared this tips with my colleagues, so that they are not dependent upon me. Today you will find Palladium Grind मध्ये 6-7 जण आहेत. त्यांचं ते लिहू शकतात मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, ज्या कुठल्या भाषेमध्ये. तर हे तुम्हाला सामूहिक एक योग्यता तयार करायला लागते, पात्रता तयार करायला लागते, सामूहिक तुम्हाला ते ट्रेनिंग द्यायला लागतं. आणि त्यामुळे बरीचशी लीडर मंडळी सुद्धा गृहप्रकल्पांच्या कामं हाती घेत नाहीत. कारण एकतर तुमच्या खांद्यावरून गोळ्या झडणारे भरपूर असतात. त्यामुळे तुम्ही फक्त सगळ्यांचे सार्वजनिक अनपेड हमाल बनता. आणि त्या हमालाला पगारही नसतो. त्याला फक्त शिव्यांचं लांछन एक काम झाल्यानंतर मिळतं. पण ही तयारी तुम्हाला ठेवायला लागेल की मला शिव्यांचं लांछनच मिळणार आहे. ओके. बिकॉज ऑल यू नीड टुडे, आज या पुण्यामध्ये इतक्या 25-30 हजार गृहरचना संस्था आहेत. यू नीड 1 or 2 गुड एक्झाम्पल्स. बाकीच्या मेणबत्त्या किंवा बाकीच्या पणत्या आपोआप जळतील, पेटतील, पण तुम्हाला 1-2 मॉडेल एक्झाम्पल्स सेट केली पाहिजे. आणि ती मॉडेल एक्झाम्पल्स जेव्हा तुम्ही सेट करता तेव्हा बाकीची मंडळी तुमचं ते अनुकरण सहज करू शकतात. तर आम्ही जेव्हा PMCला लिहिलं, हा सगळा 2 वर्षाचा काळ गेला. हां, 14 पासून 16 पर्यंत. त्या मधल्या काळात मोटिवेशन कसं काय टिकवलं सगळ्यांचं. मधल्या काळात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला लागतात. म्हणजे मला आठवतं आहे आमच्याकडे जेव्हा डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारने सांगितलं की तुम्ही सोसायटी फॉर्म करू शकता, तर सोसायटीतल्या स्त्रियांनी 150 दिव्यांच्या पणत्या लावल्या. आणि मग आम्ही त्या सेलिब्रेट केल्या. आम्ही एक ठरवलं की त्रासात तर आहोत ना, पण हसत हसत जगायचं. मग तुम्हाला मुलांना एकत्र घ्यावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारच्या काही सामूहिक ॲक्टिव्हिटीज करायला लागतात. न्यू इयर आहे किंवा इतर सणवार आहेत, होळी आहे, यावेळेला तुम्हाला जाऊन लोकांना बाहेर काढावं लागतं. ही ॲक्टिव्हिटी सुरू केल्यानंतरचा काळ आणि त्याच्या आधीचा काळ, याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या एकमेकांशी असलेल्या रिलेशनशिपमध्येही फरक पडला. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. टुडेज सोसायटीज आर नथिंग बट यस्टरडेज विलेजेस.
अनफॉर्च्युनेटली पूर्वीची विलेजेस जी होती ती समांतर लेवलवर बांधलेली होती, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे चेहरे दिसायचे. आजची ही जी विलेजेस आहेत सिमेंटची, ही उंच आहेत. तो जितका उंच जातो तेवढं त्याचं नाक आणि डोळे वर जातात, त्याला खालची माणसं दिसत नाही. तर त्यामुळे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज अपॉर्च्युनिटीज तयार करावी लागतात जेणेकरून ही मंडळी एकत्र येतात. आणि आमच्याकडे आम्ही पहिली ॲक्टिव्हिटी जर काय केली असेल तर कॅन्डल मार्चेस केले. सुरुवातीला, अगदी सुरुवातीला जेव्हा आम्हाला हे स्पष्ट झालं की ह्याच्यामध्ये बराच मोठा गफला आहे, तर आम्ही फक्त पाण्याचा एक इश्यू घेतला, बाकीचे इश्यूज काढलेच नाहीत आणि त्याच्यावरून कॅन्डल मार्च केलं. त्या कॅन्डल मार्चमुळे काय परिणाम बिल्डरवर झाला याच्याशी मला कर्तव्य नाही, अधिकाऱ्यांवर काय परिणाम झाला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण आम्ही एकमेकांचे हात हातात धरले. एकमेकांचे हात हातात धरून ती जी एक साखळी तयार झाली, ती जी एक 150 लोकांच्या हाताची जी एक शक्ती तयार झाली, ती शक्ती आज आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेली आहे. सो कॅन्डल मार्च माइट बी अ डेमॉन्स्ट्रेशन अगेन्स्ट द बिल्डर फॉर समवन लाईक यू ॲज अ रिपोर्टर, but it is a internal exercise to get people to say each other, you know, I am with you, you are not alone, let's fight together, let's get it done. So as much as it is a protest, it's also a revolutionary way to break the compartmentalization of minds that has happened. And I think that's what it is important. That's why getting people from different disciplines, from different occupation, right on the street is also equally important. But side effects, it gives you publicity, it creates that suraksha kavach, because builder knows that 300 people are standing and several hundreds bypassers are watching. I cannot go wrong. Any sensible builder will not do wrong. So it has multiple effects. So या सगळ्या 2 वर्षाच्या काळामध्ये जितक्या गोष्टी तुम्ही करता त्या सगळ्यांचे मल्टिपल इफेक्ट्स आहेत. But the single most effect is the creating and awakening the sense of unity. Sense of unity and sense of focus. Today there is only one focus: to get our righteous dues from the builder. We are not against the builder in person. We are against the profession that runs on unethical practices. So right now, today, in Palladium Grand, we don't have to teach our kids that they have to stand up against injustice. They have seen their parents standing up. And that's a beautiful thing about the cooperative movement. या युनिटीचा कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांवर पण काही परिणाम झाला का? पण कमिशनरनी बोलावलं होतं, तुम्ही सगळेजण गेलेला होता. Absolutely. कमिशनरला त्याच्या केबिनमधनं बाहेर येऊन कॉन्फरन्स रूम मध्ये तुम्हाला भेटावं लागलं होतं. इट हॅज मी जसं म्हणलो ना, तर तसं ते मल्टिपल इफेक्ट्स होतात. तुम्हाला हा कॉल घ्यावा लागतो. कुठल्या मीटिंगला तुम्ही एकटं जायचं किंवा 2-3 जण जायचं आणि कुठल्या मीटिंगला 40 जणांनी जायचं. द फर्स्ट इंटरॅक्शन विथ द पब्लिक सर्वंट is the first interaction with the public servant is very, very critical. He or she needs to know that you are not alone. You are being backed up by battery of people. So that is what he gauges. Ki okay, it is not one man's issue. It's a community issue. He can choose to ignore one man issue, but he cannot choose to ignore community issue. So आम्ही जेव्हा
PMC कमिशनरला लिहिलं, सो युजली ही मीट्स पीपल इन हिज केबिन, बट वी वर 40-45 ऑफ अस. ही हॅड टू कम आउट. When he sees the mass, he goes on the defensive. But with defensive, he also goes into the listening mode. You have to compel them to come from telling mode or guiding mode or instructionist mode to listening mode. So they listen to you. तसं घडलेलं मी प्रत्यक्ष बघितलंय. Yeah. When they listen, they understand the gravity. And it is very important that not one person talks about the issue. One person should lead, but others should pitch in. When others pitch in, the officer realizes that these are not only emotional people, these are not only awakened people, but these are informed people. Now you cannot cheat informed people. Emotionality you can douse off. Information you cannot. And that is why, म्हणून fortunately for us, the PMC commissioner responded very positively. आणि त्यांनी ॲडिशनल कमिशनरच्या ची वन मॅन कमिटी इन्स्टिट्यूट केली अँड इन्स्ट्रक्टेड द ॲडिशनल कमिशनर टू इन्व्हेस्टिगेट, टेक ॲप्रोप्रिएट मेजर्स and report back to him in 1 month. Now that's just one part of the story. After the additional commissioner has been instructed, you have to make sure that the additional commissioner is well informed as well. So in the first meeting with the additional commissioner, we just abreast her of the entire situation. We prepared the docket. It is very important to go with the docket all the time, because officers don't have time. But you leave the document and you not only hand over, but you take the acknowledgement. That is very important. And तर त्यांना आम्ही जाऊन आधी सगळ्या प्रकल्पाची सगळ्या त्रुटींची कल्पना दिली, त्याच्यामुळे झालेल्या त्रासाची कल्पना दिली. अँड देन फॉलोईंग द प्रोसेसेस, त्यांनी ज्या हिअरिंग्ज आहेत त्या हिअरिंग्स त्या ठिकाणी घेतल्या. हिअरिंग्समध्ये वी ओनली रेज द इश्यूज ॲज पर द रूल्स. वी डू नॉट ब्रिंग अवर इमोशनॅलिटी इन देअर, बिकॉज हिअरिंग्समध्ये तुम्ही जेव्हा इमोशन्स आणता तेव्हा तुम्ही तुमची केस वीकंड करता. यू कॅनॉट बी ॲग्रेसिव्ह, यू कॅनॉट बी पर्टर्ब्ड, यू कॅनॉट बी डिफेन्सिव्ह, अँड यू कॅनॉट बी शाउटिंग. तुम्हाला संत सरळपणे पण स्ट्रेट अँड क्लिअर तुमचे जे गाऱ्हाणी आहेत ती मांडावी लागतात, तुमची मतं मांडावी लागतात. अँड इफ इट मीन्स टू nail down some of the functionaries under the additional commissioner, you got to do that without any fear or favor. समोर ते बसलेले असताना त्यांच्या समोर you got to tell them that some unethical things have happened, some irregularity has happened in your office. Now you as a person may not be responsible, but collectively your office is responsible. So आम्ही आमच्या बाबतीमध्ये PMCच्या अधिकाऱ्यांच्या समोर ह्या गोष्टी तितक्याच स्पष्टपणे, इनफॅक्ट मी तर म्हणेन की नागडेपणाने मांडल्या, कुठलंही आवरण न ठेवता. राईट इज राईट, रॉंग इज रॉंग, अँड इफ यू हॅव टू पुट रॉंग देन डोंट रॅप इट अंडर विथ द शो. त्याप्रमाणे ज्या कुठल्या अधिकाऱ्याकडे तुमचा हिअरिंग असेल किंवा सुनावणी असेल, तर तुम्हाला त्या अधिकाऱ्याचं पण त्याला पण अज्ञानीपणातून सज्ञानीपणाकडे आणावं लागतं. पण ते सांगताना त्याला असं सांगता येत नाही की आम्ही तुम्हाला शिकवतोय. यू हॅव टू गिव्ह हिम ऑर हर ॲडिक्वेट प्री इन्फॉर्मेशन, सो दॅट तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या अधिकाऱ्याला
योग्य तो निर्णय घेण्यासाठी इक्विप करता किंवा मदत करता. अँड दॅट इज एक्झॅक्टली वॉट वी हॅव डन. वी हॅव प्रोव्हाइडेड ऑल द डॉक्युमेंटेशन टू these officers multiple times. आणि ते डॉक्युमेंटेशन्स देताना सुद्धा त्याच्या व्यवस्थित फ्लॅग्स लावून हायलाईट करून योग्य त्या गोष्टी दिल्या तर हे अधिकारी त्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवतात किंवा त्या गोष्टी चटकन त्यांच्या ध्यानात येतात. तर अशा तऱ्हेनं त्यांची पण पूर्वतयारी करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ ते सुनावणी करतायत म्हणून त्यांच्यापासून घाबरून राहणं किंवा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद प्रस्थापित न करणं ही फार मोठी घोडचूक होऊ शकते. आणि हा संवाद नक्कीच तुम्हाला प्रस्थापित करायला लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला फार वेगळं काही करावं लागत नाही. कदाचित त्यांची एखादी दुसरी एक्स्ट्रा भेट घ्यावी लागते. योग्य ते डॉक्युमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागतात. आणि आज मी जे पाहिलं आहे की गृहरचना संस्थांमधले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा बिल्डर विरोधात जो लढा आहे ते फेल होण्याचं आणखी एक कारण म्हणजे योग्य ते डॉक्युमेंटेशन न करणे आणि योग्य ते डॉक्युमेंटेशन अधिकाऱ्यांना न देणे हाही त्यामागचा एक महत्त्वाचा कारण आहे. तर हे दिल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष सुनावणी होते, ज्या वेळेला विरोधी पक्ष म्हणजे बिल्डर आणि त्याचे वकील त्या रूममध्ये येतात, त्यावेळेला तुम्हाला शांतपणे राहून तुमचे मुद्दे न भिता विदाऊट एनी फिअर अँड फेवर यू हॅव टू पुट फॉरवर्ड. त्यावेळेला इमोशनल होऊन जमत नाही. तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातील. सगळ्याच आरोपांना तुम्ही उत्तरं देणं गरजेचं नाही आहे. तर कारण तुम्हाला फक्त तुमचे मुद्दे मांडायचे आहेत. आणि असे मुद्दे जर तुम्ही परखडपणे मांडू शकलात तर त्याचे नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला दिसते. साधारणतः हे काम वकील करत असतात ना. वकील कायद्याच्या मुद्द्याच्या गोष्टी किंवा प्रूफ्स बद्दल बोलतात, ते इमोशनल न होता बोलत असतात ते. पण आपल्याला सुद्धा आपली बाजू त्याच पद्धतीने मांडता यायला पाहिजे. ॲक्च्युअली मी तर असं म्हणेन की वकील डेफिनेटली तुम्हाला खूप मदत करू शकतात. पण त्याचबरोबर तुमची तितके पैसे घालवण्याची किंवा पैसे देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आजकाल काय होतं की एक वृत्ती तयार झालेली आहे की मी माझा फ्लॅट घेण्यासाठी 45 लाख किंवा 55 लाख कुठलेही कागदपत्र न वाचता एका सहीनी देतो. आणि अशा माणसाला देतो की ज्याचा मला भूतकाळ माहीतच नाही आहे. पण सोसायटीमध्ये जर काही प्रॉब्लेम्स आले तर 5-5 रुपये देताना सुद्धा मला एक्सप्लेनेशन्स लागतात. मला त्याची कारण मीमांसा लागते. मला त्याचा एक अहवाल लागतो. तर ही एक ना की चोराला लुटू द्यात पण सत्याने मागणारे जे आहेत त्यांना चिंधी चोरीसारखं तडपवा, ही एक आपल्याकडे वृत्ती आलेली आहे. आणि त्या वृत्तीमुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला वकील नेणं किंवा कायद्याचा जाणकार नेणं अशा हिअरिंग्समध्ये शक्य होत नाही. पण याचा अर्थ तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. बेसिकली कायद्याचं ज्ञान असलेली व्यक्ती ही फक्त लिखित आणि जे डॉक्युमेंटेड प्रूफ्स आहेत त्याच्या आधारावर बोलते. तुम्ही जर डॉक्युमेंटेड प्रूफच्या आधारावर बोललात आणि इमोशन्स बाजूला ठेवून बोललात, 2 मिनिटासाठी जर तुम्ही असं ग्राह्य धरलं की मी ह्या सोसायटीचं एक मेंबर नाही आहे पण मी ह्या सोसायटीला मदत करणारा एक व्यक्ती आहे आणि केवळ तुम्ही मदत करताय, त्या आविर्भावात किंवा त्या आवेशात किंवा त्या वृत्तीने जर तुम्ही बोललात तर तुमचं म्हणणं तुम्ही स्पष्ट आणि सटीकपणे मांडू शकता. तर आमच्या ज्या हिअरिंग्स झाल्या त्या हिअरिंग्समध्ये आम्ही 15 की 16 वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणल्या होत्या. आमचा बेसिक प्रश्न हा होता की ह्या त्रुटी असताना देखील महानगरपालिकेने कसं काय या कॉम्प्लेक्सला
ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं. आणि जर असं अशा त्रुटी राहून गेल्या असतील तर ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सुद्धा महानगरपालिकेची आहे. कॉर्पोरेशनचीच आहे ती पूर्ण करून घेणं जबाबदारी सुद्धा कॉर्पोरेशनची आहे. प्रथमदर्शनी अधिकारी या गोष्टी म्हणतील की आता आम्ही नाही काही करू शकत, पण जेव्हा तुम्ही तयारी करून वरच्या अधिकाऱ्यांना भेटता, त्यांना हे पटवून देता, तेव्हा ते नक्कीच योग्य ते आदेश त्या खालच्या अधिकाऱ्यांना देऊ शकतात. तर आमच्या बाबतीमध्ये 3 महत्त्वाचे निर्णय हे ॲडिशनल कमिशनरनी परवाच्या मीटिंगमध्ये घेतले. एक की आमच्याकडे जे वर्मी कंपोस्टिंगचं पीठ होतं ते बिल्डरनी कधीच फंक्शनल केलं नव्हतं. तर ॲडिशनल कमिशनरनी असा आदेश दिला की पुढच्या 15 दिवसात ते फंक्शनल करून द्यावं, त्याच्यावर शेड बांधून द्यावं, म्हणजे पावसाचं पाणी जाणार नाही किंवा इतर काही गोष्टी जाणार नाहीत आणि ते योग्य तऱ्हेनं चालू राहील. दुसरं की या प्रकल्पामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं गेलं नव्हतं. तर त्यासाठी सुद्धा ॲडिशनल कमिशनरनी बिल्डरला असं सांगितलं की पुढच्या 15 दिवसामध्ये हे रेन वॉटर हार्वेस्टिंग फंक्शनलपणे करून द्या, चालू करून द्या. आणि मला असं वाटतं की हा एक खूप मोठा पायंडा महानगरपालिकेने पाडलेला आहे. पुण्यामध्ये हजारो सोसायट्या अशा आहेत की जिथे या दोन्ही गोष्टी नाही आहेत, किंवा मेजॉरिटी सोसायटीमध्ये या दोन्ही गोष्टी नाही आहेत. करेक्ट. आणि तर त्यामुळे मला असं वाटतं की हे अभूतपूर्व अशी ही हिअरिंग आहे आणि त्याचा निर्णय तितकाच अभूतपूर्व आहे. पण केवळ एवढ्यावर थांबले नाही PMC, तर त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये सोलार हीटर वॉटर नव्हतं आणि 5 बिल्डिंगमध्ये 150 फ्लॅटधारक, 140 फ्लॅटधारक ही गेली 7 ते 8 वर्ष गरम पाण्याला मुकलेले आहेत. आणि तर बिल्डरला असे आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांनी पुढच्या 60 दिवसामध्ये इथे सोलार हीटर वॉटर हे प्रत्येक फ्लॅटमध्ये पोचवावं. तर आज जर तुम्ही विचार केला तर इकॉनॉमिकली इट इज अ बिग हिट टू द बिल्डर, बट मोर दॅन दॅट सायकोलॉजिकली, इमोशनली and reputationally it is big hit to the builder. And not only it is a hit to one builder, पण आता जर हा असा निर्णय ह्या सोसायटीच्या बाबतीत दिला गेला असेल तो सुद्धा 8 वर्षानंतर, तर बाकीच्या सोसायट्यांचा पण मार्ग मोकळा झालेला आहे. ते पण ह्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याकडे जर अशा काही त्रुटी असतील आणि ज्या त्रुटी PMCच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे झालेल्या असतील तर नक्कीच दाद मागू शकतील. सो इन माय ओपिनियन इट हॅज बीन अ हिस्टॉरिक ऑर्डर. ऑफकोर्स इट हॅज टू कम ऑन पेपर विच विल कम इन अ डे ऑर टू, बट आय थिंक इट हॅज बीन अ ह्यूज स्टेप फॉरवर्ड. हजारो सोसायट्यांना याचा फायदा होईल, हजारो सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडेल आणि याचा परिणाम पुणे शहराच्या एकंदरीतच अर्बनायझेशनवर चांगल्यापैकी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. तर कारण काय गार्बेज, पॉवर आणि वॉटर तिन्ही महत्वाच्या गोष्टी इथे कव्हर झालेल्या आहेत. तर माझं सजेशन असंच राहील की केवळ इमोशनल होऊन कोणी तुम्हाला फसवलं म्हणून लढू नका. Go with a plan. Have a informed battle. सज्ञानपणे, जागरूकतेनं तुम्ही काम करा. And when you come together, there is no power, no authority that can keep you away from what it is rightfully yours. Problem comes is when you do not believe that it is rightfully yours. ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला स्वतःला पटवून देता की हा माझा हक्क आहे, त्या दिवशी तुमच्या हक्काची खरी लढाई तुम्ही जिंकलेले असता.
मग बाकीची पुढची लढाई हे फक्त सोपस्कार आहेत. हा. सो दॅट्स व्हॉट आय क्लिअरली बिलीव्ह. फॅन्टॅस्टिक. गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.